तालुक्यातील चिंचघर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कैलास ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे। सोमवारी घेण्यात आलेल्या निवडणुकीत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या सत्ताधारी उमेदवाराला धक्का देत भाजपचे कैलास ठाकरे हे निवडून आले आहेत। सदर या निवडणुकीमागे भाजपचे माजी तालुका अध्यक्ष मंगेश पाटील यांचं वर्चस्व असल्याचं तालुक्यात सध्या चर्चा सुरू आहे। चिंचघर या ग्रामपंचायत सदस्य संख्या 10 असून सरपंच लोकनियुक्त आहेत। या ग्रामपंचायत शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष सत्ता असून त्यांचे 5 तर भाजपचे 5 सदस्य होते। या ग्रामपंचायत तत्कालीन उपसरपंच मनीष पाटील यांनी आपल्या पॅनलमध्ये ठरलेल्या समजुतीनुसार काही दिवसापूर्वीच आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता व ठरलेल्या समजुतीनुसार ग्रामच्या सदस्य गिरीश पाटील यांना ते उपसरपंच पदावर बसवणार होते। परंतु याच पॅनलच्या अन्य एका सदस्याचे पद जिल्हाधिकारी यांनी रद्द केल्याने सत्ताधारी पक्षाचे 4 सदस्य राहिले होते व ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली। या निवडणुकीत कैलास ठाकरे यांना 5 तर सत्ताधारी पॅनलचे गिरीश पाटील यांना 4च मते मिळाल्याने उपसरपंचाची माळ कैलास ठाकरे यांच्या गळ्यात पडली व कैलास यांची निवड होताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। सध्या चर्चेत असलेल्या चिंचघर ग्रामपंचायतमध्ये पुन्हा एकदा बदल झालेला आहे। त्यानंतर तुमची उपसरपंच म्हणून निवड झालेली, तर पुढील विकासासाठी तुमची वाटचाल कशी असेल, काय म्हणाल? नक्कीच आम्ही विकासासाठी पूर्ण प्रयत्न करू। गावातील सर्व लोकांना एकत्र आणून ज्या काही गावातील लोकांच्या समस्या आहेत त्या आम्ही पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि जी जबाबदारी गावातल्या लोकांनी माझ्यावर दिले आणि आमच्या ग्रामविकास पॅनलच्या सर्व जे ज्येष्ठ आहेत त्यांनी माझ्यावर जी जबाबदारी दिली ती पूर्ण पार करण्याचा मी प्रयत्न करेन आणि माझ्यावर जो विश्वास टाकला आहे तो विश्वासाला मी पूर्ण सार्थकी जाण्याचा प्रयत्न करेन।